नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आता गुढीपाडवा येतोय. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा हिंदूसाठी म्हणजे नववर्षातला हा सगळ्यात महत्त्वाचा सण मानला जातो आणि आज त्यासाठी आपण विशेष अशी आमरस थाळी बनवतोय. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण थाळीतला जो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतोय. त्यासाठी इथं बघा मी 2 वाट्या इतकं हे गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये 2 चमचे इतका रवा घातला, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर. साखरेमुळे पुऱ्यांना छान रंग येतो. आता ह्यामध्ये आपण एका फोडणी पात्रामध्ये बघा मी 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. आता हे तेलाचं जे गरम मोहन आहे ते आपण पिठावरती घालून घेणार आहोत. तेलामुळं काय होतं, आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या अगदी खुसखुशीत बनायला मदत होते. सुरुवातीला तेल गरम असल्या कारणानं मी चमच्यानं हे मिक्स करून घेते. थोडंसं तेल बघा आता थंडसर झाले. आता आपण हातानं हे जे तेल आहे ते संपूर्ण पिठाला चांगलंसं चोळून घेणार आहोत. जेव्हा कोणत्याही पदार्थामध्ये आपण मोहन घालतो ना तेव्हा तो पदार्थ ना अगदी खुसखुशीत बनतो. आता बघा हे सगळं चांगलंसं मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालून ना ह्याची जी कणिक आहे ती थोडी घट्टसर अशी मळून घेणार आहोत. बरेच जण पुऱ्या करताना तक्रार असते की त्यांच्या पुऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा मऊ बनतात, त्या टम्म फुगत नाहीत किंवा जास्त तेल पितात. ह्याची बरीच कारणं आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण ती कणिक मळतो ना तेव्हा ती घट्टसर असावी. कणिक जर मऊ झाली तर पुऱ्या तेल पितात, त्यामुळे पुऱ्याची कणिक थोडी घट्ट मळायची. इथं तर माझी बघा घट्टसर अशी कणिक मळून तयार झालेली आहे. कणिक चांगली घट्ट मळली ना की पुऱ्या पण अगदी बघा टम्म अशा फुगतात. आता ही कणिक मी सुरुवातीला एक 10 ते 15 मिनिटं आधी मळून ठेवली होती. आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून साधारणपणे ही साईडला ठेवून पुढची जी कृती होती ती करायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या कढईमध्ये मी 1 कप इतके हे छोले घेतले होते. छोले 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि रात्रभर ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. रात्रभरानंतर तुम्ही छोले बघू शकता अगदी आकारानं डब्बल झालेले आहेत. आता हे छोले आपण शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा मी कुकरचा वापर करते. ह्या कुकरमध्ये बघा मी संपूर्ण छोले काढून घेतले. त्यानंतर छोल्यावरती आपण छोल्याच्या वरपर्यंत येईल इथपर्यंत आपण आता पाणी घातलं. त्यानंतर आता आपण यामध्ये 2 तमालपत्रीची पानं घालणार आहोत. ह्यामुळे का होतो सुगंध खूप छान येतो. आता झाकण लावून आपण सुरुवातीला 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर 5 मिनिटानंतर अगदी सिम गॅस करून आपण हे 15 मिनिटं छोले शिजवून घेणार आहोत. छोले शिजवताना आपण अजिबात शिट्टी काढून घेणार नाही. आता छोले शिजतील तोपर्यंत आपण भात करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या कढईमध्ये 1 वाटी इतके हे तांदूळ घेतले. तर आज आपण जिरा राईस करतोय तर त्यासाठी मी हे तांदूळ वापरले. आता तांदूळ घेताना ते नेहमी 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून तांदळावरती जे काही केमिकल्स किंवा जे काही औषधं असतील तर ती पूर्णपणे निघून जातील. तांदूळ 2 वेळा धुवून झाला की तांदळाच्या वरपर्यंत येईल इथपर्यंत पाणी घातलं आणि साधारणपणे मी हा तांदूळ जो आहे तो अर्धा तास भिजवून घेतला, जेणेकरून आपला जो भात आहे तो अगदी छान सुट्टा सुट्टा होईल. अर्धा तासानंतर बघा एका मी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घालते. आता भात किती ह्यावरती तेलाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. 2 मोठे चमचे मी जिरे घातले, 2 ते 3 पानं मी तमालपत्रीची घातली. त्यानंतर जो तांदूळ आपण भिजवून घेतला होता त्यातलं मी पाणी काढून घेतलं आणि हा संपूर्ण तांदूळ आता आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर हा तांदूळ आता आपण तेलावरती मध्यम गॅसवरती 1-2 मिनिटं परतवून घेणार आहोत. जिरा राईस ना अगदी सोपा आणि सिंपल भात असल्यामुळे पटकन अगदी कुणीही बनवू शकतं आणि त्याबरोबर ना आपली तयारी पण अगदी पटकन होते. आता मी 1 वाटी तांदूळ घेतला होता त्यामुळे मी 2 वाटीत पाणी वापरते. जर तुम्ही हा वर किंवा कढईमध्ये भात करणार असाल ना तुम्ही तर 1.5 वाटी पण पाणी घालू शकता. मी कुकरमध्ये म्हणून थोडं जास्त पाणी घालते कारण हा जो तांदूळ ना थोडा जास्त पाणी घेतो कारण जुना तांदूळ आहे. आता हे तांदूळ आपण सगळा चांगलासा मिक्स करून घ्यायचा. बरेच जण जिरा राईसमध्ये कांदा वगैरे पण घालतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तो पण तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालून आता हे सगळं मी बघा चांगलं असं मिसळून घेतलं. त्यानंतर झाकण लावून मीडियम गॅसवरती आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता कुकरला 2 शिट्ट्या होईपर्यंत जो छोलेचा कुकर होता तो पण बघा अगदी मस्तपैकी 20 मिनिटांमध्ये छान असे छोले शिजले होते. तर मी गॅस बंद करून वाफ पूर्ण कमी झाल्यानंतर हे झाकण काढून बघितलं. तुम्ही बघू शकताय छोले अगदी मस्त शिजलेत. आता आपण छोले मसाला करून घेऊयात. तर त्यासाठी इथं बघा एका मोठ्या कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या, अर्धा इंच आल्याचे काप घातले, 2 हिरव्या मिरच्या मी हुब्या चिरून घेतल्या होत्या तर त्या वापरल्या. आता सुरुवातीला ना तेलावरती आपण हे 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं. लसूण जो आहे तो छान असा सोनेरी व्हायला हवा.
आता हे सगळं बघा छान असं सोनेरी रंगावरती आलं. लसूण छान असा सोनेरी झाला ना की त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 मोठ्या साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालतोय. आता हा जो कांदा आहे ना तो मीडियम गॅसवरती चांगला असा भाजून घेणार आहोत. आता बरेच जणांना छोले शिजवतो ना तेव्हा ते बरेच जण शिट्ट्या काढतात, त्यामुळे जो छोले असतो तो अगदी गिर्र होतात. तसं होऊ नये म्हणून मग मी ह्याला न शिट्ट्या काढता केल्या होत्या. आता इथं बघा का मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 टोमॅटोंची प्युरी करून घेतली होती. टोमॅटोची प्युरीमुळं काय होतं रेसिपीला चव पण खूप छान येते. कांदा भाजून झाल्यानंतर ही टोमॅटोची संपूर्ण प्युरी टाकून मी छान असं हे मिक्स करून घेतलं. आता जो गॅस आहे ना तो थोडासा मीडियम करून आपण टोमॅटोचा आंबटपणा आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेणार आहोत. साधारणपणे 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय टोमॅटोचा जो कच्चापणा आणि आंबटपणा तो निघून गेलेला आहे आणि अगदी छान असा सुगंध यायला सुरुवात झाली. आता ना आपण जो गॅस आहे तो अगदी मीडियम करायचा आणि ह्यामध्ये आता आपण मसाले वापरणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला मी 2 मोठे चमचे कांदा लसूण चटणी वापरली. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातलं. पाव चमचा मी याच्यामध्ये हळद पावडर घातली. त्यानंतर 1 मोठा चमचा मी धनेपूड वापरते. त्यानंतर 1 मोठा चमचा तुम्ही किचन किंग मसाला किंवा कोणताही गरम मसाला वापरू शकता. हे सगळे मसाले आता चांगलेसे मिक्स करून घ्यायचे. तर आज आपण छोले मसाला करतोय, ह्याला बरेच कोणतेही वाटण वगैरे नसतं, त्यामुळे ही रेसिपी ना अगदी मस्त लागते. मसाले छान परतवून झाले की ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. तुम्ही बघू शकता रंग तर अगदी मस्त असा लाल भडक रंग आलाय. आता हे सगळं कांदा टोमॅटो मी एका बाजूला काढून त्याच कढईमध्ये बघा मी 1 मोठा चमचा बेसन पीठ घातलं. आता हे बेसन पीठ ना त्याच कढईमध्ये चांगलं असं भाजून घ्यायचं जेणेकरून कच्चापणा निघून जाईल. त्यामुळं काय होतं आपल्या छोले मसाल्यांना एक छान असं बाइंडिंग येतं, त्यामुळं छोले वेगळे आणि मसाला वेगळा होत नाही, त्याला छान असं धरून ठेवतं. त्यामुळे मी डाळीचं पीठ घातलं. त्यानंतर जे आपण छोले शिजवून घेतले होते ते पाण्यासकट घालते. तर ह्या पाण्यामुळं काय होतं जी चव असते ना ती खूप छान येते. बऱ्याच जणांना धाबा स्टाईल छोले मसाल्याची रेसिपी दाखवायची मला कमेंट केली होती, तर त्या सगळ्यांसाठीच मी थाळीमध्ये रेसिपी दाखवते. आता हे सगळं बघा मी चांगलं असं मिसळून घेतलं. त्यानंतर गॅस मीडियम करून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मी शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकता आपण जे छोले होते ते आधी शिजवून घेतले होते, पण ह्या आपण ज्या मसाल्यामध्ये 15 ते 20 मिनिटं मी शिजवून घेतले. छान उकळी आल्यानंतर भरपूर सारी वरून बारीक चिरून घेतली कोथिंबीर घातली आणि आपली अगदी मस्त धाबा स्टाईलचा आपला हा छोले मसाला तयार झालेला आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपला हा छोले मसाला रेडी झालेला आहे. त्यानंतर इथं बघा आपण जी गव्हाची कणिक मळून ठेवली होती त्याला पण बराच वेळ झाला होता. पुन्हा त्याची कणिक आहे ती चांगली अशी मळून घ्यायची आणि आता आपण ह्याचे पुरीच्या साईजचे गोळे करून घेणार आहोत. आता तुम्हाला पुरी किती मोठी किंवा किती छोटी हवी ह्यावर तुम्ही गोळ्याचा जो साईज आहे तो छोटा किंवा मोठा करू शकता. मी थोडासा मीडियम साईजच्याच पुऱ्या करते कारण माझ्या घरी सगळ्यांना मीडियम साईजच्या पुऱ्या आवडतात, त्यामुळे मी छोटे छोटे असे गोळे घेतले. आता अगदी अशाच पद्धतीनं बाकी जे सगळे गोळे आहेत ना ते पण आपण तयार करून घेणार आहोत. आता आपण या सगळ्या ज्या पुऱ्या त्या लाटून घेणार आहोत. तर बरेच जण पुऱ्या लाटताना पिठाचा वगैरे वापर करतात, तर अजिबात करू नका, कारण ह्या पुऱ्या आपण मळताना ह्यामध्ये तेलाचा वापर केला होता, त्यामुळे त्या अजिबात चिकटत नाहीत. कारण पीठ लावून तळाल ना तर तुम्ही तेलामध्ये थोडंसं पीठ उतरतं आणि पुऱ्या लाटताना थोड्याशा जाडसर लाटायच्या आणि एका बाजूनच त्या लाटायच्या. ह्यामुळं काय होतात पुऱ्या अगदी टम्म फुगतात. कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण ही जी पुरी आहे ती सोडून घेतली आणि अशा पद्धतीने चमच्यानं प्रेस करत ही पुरी चांगली टम्म अशी फुगवून घेतली. आता ही पुरी एकदा पलटवून घेतली. 2 वेळात बघा मी पुरी अशा पद्धतीने तेलामध्ये पलटून ती काढून घेतली. आता अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या ज्या पुऱ्या बनवून घेतल्या होत्या त्या देखील तेलामध्ये अशा फुगवून घेणार आहोत. आपल्या जर पद्धतीने तुम्ही पुऱ्या कराल ना तर प्रत्येक जी पुरी ती अगदी टम्मदार अशी फुगते. पुऱ्या पण आपल्या करून तयार. तर सगळ्यात छोटी मी आमरस करते, कारण आमरस जो आहे ना तो आधी करून ठेवलात ना तर तो बऱ्याच वेळा काळा पडतो, किंवा तुम्ही आधी करून फ्रीजलाही ठेवू शकता. तर तिथे बघा मी हापूस आंबे घेतले होते, ते पाण्यामध्ये ठेवले साधारणपणे अर्धा तास, जेणेकरून ह्यातली जी काही हीट असते किंवा जो काही चीक असतो तो पाण्यामध्ये उतरतो, त्यामुळं खाल्ल्यानंतर उष्णता होत नाही. आता हे बघा आंबे अगदी घट्ट असे आंबे आहेत, पण पूर्ण अगदी छान पिकलेले आहेत. आता वरचा जो देठाकडचा भाग असतो ना त्याला आपण बोट ठेवून अशा पद्धतीने सगळीकडून हा जो रस आहे तो थोडा सुट्टा करून घ्यायचा.
रस सुट्टा केल्यामुळे काय होतं, तर पूर्ण आंब्याचा रस असतो तो पूर्ण निघतो आणि त्यामुळं आंब्याचा रस किंवा आमरस करताना अगदी सोपी पद्धत आहे, म्हणून मी अशा पद्धतीनं करते. तर आमरस करताना खूप अशा टिप्स आहेत. आता ह्यातला बघा पुढचा देठाकडचा भाग काढून घेतला आणि एका मी काचेच्या भांड्यामध्ये हा रस काढून घेते. आता बरेच जण म्हणतात की तो स्टीलच्या भांड्यामध्ये वगैरे करू नये, कारण तो काळा पडतो. तुम्ही हवं तर मग कोणत्याही मातीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये हा करू शकता. आमरस करताना माझी सगळ्यात एक चांगली आठवण आहे ती म्हणजे जेव्हा माझी आजी आमरस करायची ना, आमची एकत्र कुटुंब किंवा जॉईंट फॅमिली असल्यामुळं भरपूर आमरस करावा लागायचा. आणि जेव्हा आजी आमरस करायची तेव्हा आम्ही चौघं सगळी तिची नातू होते ना, तो गोळा होऊन बसायचो. तर त्या कोय आणि साली तर आम्ही चोकून खायचोच. मात्र आजीचे हात पण आम्हाला चाटायला खूप आवडायचे, खूप मस्त वाटायचं. तेव्हाच्या त्या आठवणी आठवल्या ना की खूप छान वाटतात, कारण आता एकत्र कुटुंब पद्धती अजिबात बघायला मिळत नाहीये. आणि त्या सगळ्या जिव्हाळ्यामुळे ना अगदी आमरस किंवा साधं जेवणही खूप छान गोड लागायचं. आता बघा आमरसातला मी रस काढून घेतला. इथं बघा मी गरमपणे पाववाटी दूध घेतलं होतं. दुधामध्ये 3 चमचे साखर घालून हे सगळं चांगलं विरघळून घेतलं. आता बरेच जण आमरसामध्ये दूध वापरत नाहीत, पण आमच्याकडे वापरतात. तुम्ही हवं तर पाण्याचा पण वापर करू शकता. सगळा रस बघा मी काढून घेतलेला आहे. असा ना गुठळीदार असा आमरस असतो ना, तो खाताना खूप मस्त लागतो. त्यामध्ये आता आपण दूध घालूयात. बरेच जण ना मिक्सरलाही आमरस करतात, पण मला तसा आमरस आवडत नाही. माझ्या घरी तसा आमरस कुणीही खात नाही. ह्यामध्ये मी पाव चमचा वेलदोडे आणि जायफळाची पूड घातली. असा गुठळीयुक्त जो आमरस असतो ना, तो खाण्याची मजा काही वेगळीच असते. तुम्ही जर मिक्सरमधून करत असाल तर एकदा अशा पद्धतीने आमरस करून बघा. मी तुम्हाला खात्रीनं सांगते, हा जो आमरस आहे ना, तो काही औरच लागतो. तर मस्त असा आपला हा आमरस तयार आहे. आमरस तयार झालाय. आपला जो कुकर आहे भाताचा, तोही अगदी छान थंड झालेला आहे. तर झाकण काढून आपण एकदा तो चेक करून घेऊयात. तर अगदी मस्त असा आपला हा जिरा राईस छानपैकी तयार झालेला आहे. सगळ्यात शेवटींना मी पुऱ्याच्याच कढईमध्ये पापड तळून घेते. आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपण बरेच पापड वगैरे केले होते, त्यामुळे मस्तपैकी मी कुरडया वगैरे तळून घेतल्या. आमरस जो आहे तो देखील मी वाटीमध्ये सर्व करते. बरेच जणांना गुढीपाडव्यासाठी आम्रखंड वगैरे करतात, पण आमच्याकडे ना आमरसपुरीचा बेत असतो. बऱ्याच जणांच्याकडे वेगवेगळे देखील बेत असतील. तर आपण थाळी मस्तपैकी सर्व करून घेऊयात. सगळ्यात पहिला मी पापड ठेवते, त्यानंतर आमरसाची वाटी, छोले मसाला, त्यानंतर आपण जो जिरा राईस केला होता तो, आणि आपल्या टम्मदार अशा गव्हाच्या पुऱ्या. जिरा राईस किंवा कोणत्याही भातावरती ना तुपाची धार असेल ना तर अगदी अप्रतिम लागतो. आमच्याकडे माझी आजी आहे ना, आम्हाला आमरसामध्ये देखील तूप द्यायची, कारण तो आमरस बाधत नाही आणि त्याची चव पण अगदी खूप छान लागते. तर आपले जी आज आपली गुढीपाडव्याची विशेष अशी आमरस थाळी तयार झालेली आहे. बघता क्षणी अगदी अप्रतिम आणि तोंडाला पाणी सुटणारे आहे. नैवेद्य दाखवून पटापट ही थाळी आपण संपवायला सुरुवात करणार आहोत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ह्यात दाखवलेला प्रत्येक पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे पण मला कळवा.